धन्य ही पुण्यनगरी अवघ्या महाराष्ट्राची शान, धन्य ही पुण्यनगरी अवघ्या महाराष्ट्राची शान, जी परंपरेने सजली तरी नाविन्याची खाण अवघ्या महाराष्ट्राची शान, धन्य ही पुण्यनगरी अवघ्या महाराष्ट्राची शान। विद्येचे माहेर घर जगताच्या ओठावर, जगताच्या ओठावर विद्येचे माहेर घर, दुनियेत जिला सन्मान अरे आमच्याशी भिडाची ताकद त्या तख्तात नाही, अरे आमच्याशी भिडाची ताकद त्या तख्तात नाही आणि माघार घेणं आमच्या मराठ्याच्या रक्तात नाही। आणि म्हणून मी बोलते अक्षता भराडे हिला महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या त्या राजमाता जिजाऊंना वंदन करून आणि आपल्या सर्व मराठा मोर्चेकरांचे सहर्ष स्वागत करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। उठ मराठा जागा हो, उठ मराठा जागा हो, मराठा क्रांतीचा धागा हो, मराठा क्रांतीचा धागा हो। अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, पुन्हा पुढे झुकत नाही, शिवरायांची साथ आहे, हीच तर मराठ्याची जात आहे, हीच तर मराठ्याची जात आहे। गेल्या 3 महिन्यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावामध्ये 13 जुलै रोजी माझी भगिनी श्रद्धा हिची बलात्कार करून क्रूर हत्या करण्यात आली। त्या नराधमाला फाशीची शिक्षा का झाली नाहीये? मुख्यमंत्री साहेब, त्या मुलीच्या जागी जर तुमची मुलगी असती तर तुम्ही काय केले असते? त्या नराधमाला 6 महिन्याच्या आत फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। एकीकडे म्हणतात मुली शिकवा, एकीकडे म्हणतात मुली शिकवा, मुली जगवा आणि मुली वाचवा, आणि दुसरीकडे तुम्ही तिचे रक्षणही करू शकत नाही। का जन्म घेतला मी मुलगी म्हणून? का जन्म घेतला मी मुलगी म्हणून? शिवछत्रपतींच्या राज्यात स्त्रियांवरती अत्याचार करणाऱ्याचे हात पाय तोडले जायचे, मग तो प्रधान असो, मग तो शिपाई असो किंवा जनतेतला सर्वसाधारण माणूस असो, त्याला शिक्षा ही व्हायचीच। एकीकडे स्त्रियांना लक्ष्मी, द्रौपदी, पार्वती, सीता आणि माता अशी उपमा देतात, आणि दुसरीकडे त्या स्त्रियांवरती वाईट नजर टाकून तिच्यावर अत्याचार करतात। जर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होत नसेल तर कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अरे नका ठेवू वाईट नजरा त्या जिजाऊच्या लेकीवर, अरे नका ठेवू वाईट नजरा त्या जिजाऊच्या लेकीवर। अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर, अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय मराठ्यांच्या एकीवर। मला शिकायचंय, मला शिकायचंय, मोठ्या हुद्द्यावर जायचंय, पण आरक्षणाच्या राक्षसाने आम्हाला जखडून ठेवलंय। 80 ते 90% मार्क मिळूनही मोठमोठ्या कॉलेजला ऍडमिशन्स मिळत नाहीये, मोठमोठ्या कॉलेजची फीस भरायला आमच्याकडे पैसे नाहीये। सांगा ना कसं करायचं आम्ही हे सगळं, कसं करायचं आम्ही हे सगळं? मोठ्या हुद्द्यावर जायचंय, पण आरक्षणाच्या राक्षसाने आम्हाला जखडून ठेवलंय। स्वामीनाथन आयोगाचा कायदा कशासाठी झाला? सांगा ना कशासाठी झाला? तो स्वामीनाथन आयोगाचा कायदा हा शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी करण्यात आला होता, परंतु या गोष्टीची सरकारने अंमलबजावणी न केल्यामुळे आज माझा महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतोय। जर आत्महत्या थांबवायची असेल तर हा कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते। आज माझा असंख्य मराठा समाज अॅट्रॉसिटीच्या कायद्यात गुंतला आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। अरे कोण म्हणतं मिळणार नाही? अरे कोण म्हणतं मिळणार नाही? मिळाल्याशिवाय सोडणार नाही, मिळाल्याशिवाय सोडणार नाही। अहो मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आम्ही काय पाप केले का? अहो मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन आम्ही काय पाप केले का? खूप झाला अम्मा
संस्कार जपले